डोंगरगावात व्यावसायिक वादातून थेट वीज खांब पाडले, महालक्ष्मी प्रीकास्टचा कारखाना ठप्प। यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर तालुक्यातल्या डोंगरगावमध्ये व्यावसायिक वादाला चिघळलेलं स्वरूप प्राप्त झालं आहे। महालक्ष्मी प्रीकास्ट या सिमेंटचे साहित्य बनवणाऱ्या कारखान्यात सुरू असलेल्या वीज पुरवठा थेट जेसीबी मशीनने खांब पाडून बंद केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे। ही घटना 31 मे रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास घडली। तक्रारदाराच्या माहितीनुसार अजय वासुदेव बोरखडे राहणार पांढरकवडा आणि त्यांच्यासोबत आलेल्या 4-5 अनोळखी व्यक्तींनी वीज महामंडळाचे खांब जबरदस्तीने पाडले। या प्रकारामुळे कारखान्याचे उत्पादन थांबले असून बोरवेलमधून होणारा पाणी पुरवठाही पूर्णतः बंद झाला आहे। तक्रारदारांचे म्हणणे आहे की त्यांनी संबंधित भूखंड बोरखडे यांच्याकडून खरेदी करून व्यवसाय सुरू केला असून त्यानुसार वीज व पाणी पुरवठ्याची आवश्यक परवानगी मिळालेली होती। मात्र अचानकपणे वीज खांब पाडल्याने केवळ आर्थिक नुकसानच झाले नाही तर वीज महामंडळाचाही तोटा झाला आहे। हा प्रकार अनधिकृत असून कायदेशीर कारवाईस पात्र असल्याचं तक्रारदाराने पोलिसांकडे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे। त्यामुळे संबंधित आरोपींवर फौजदारी गुन्हा दाखल करून या कृत्यात वापरण्यात आलेल्या जेसीबी मशीनवरही कारवाई करण्यात यावी अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.